असा धूमधडाका होणार आहे। सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेब रिटायर्ड कर्नल महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये येत आहेत। रविवारी त्यांचा स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी सैनिक समाज पार्टीने खासदार अमोल कोल्हे साहेब आणि प्रसिद्ध समाजसेवक नाना पाटेकर साहेब तसेच ब्रिगेडियर सावंत साहेब यांना निमंत्रण पाठवलेलं आहे। यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे। यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाल्यास मेन स्ट्रीम मीडिया सुद्धा कव्हर देणार आहे। सर्व टीव्ही चॅनल पेपरमध्ये मोठ्या बातम्या येणार आहेत, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मेन स्ट्रीम मीडिया सुद्धा कव्हर करणार आहे। अशा कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील जनता जागृत होणार आहे। जनलोकतंत्र ह्या सिद्धांतासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेब नोशन क्लिअर करणार आहेत। जनतेला लोकशाहीची व्याख्या समजून सांगणार आहेत। लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य कसं असावं, जनतेने जनतेसाठीचं राज्य, ही संकल्पना पुढे येणार आहे। ही संकल्पना आम समाजातील नागरिक, सुशिक्षित नागरिकांच्या ध्यानात येत आहे, पल्ले पडत आहे। परंतु राजकारणामध्ये केलेल्या घाण या राजकीय लोकांमध्ये 90% लोक घुसलेले आहेत। या धूमधडाक्याच्या कार्यक्रमामुळे जनता जागृत होणार आहे आणि जागृत झालेली जनताच क्रांती करणार आहे, राजकारणातली क्रांती करणार आहे। या क्रांतीमुळे महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी सैनिक समाज पार्टी बरोबर जोडत जाणार आहे। म्हणून हा जो भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे, हा इतिहासात नोंद होणारा कार्यक्रम होणार आहे आणि ऐतिहासिक घटना घडणार आहे। म्हणून 19 तारखेला महाराष्ट्रातील 13 करोड जनता याकडे लक्ष देऊन आहे। हा कार्यक्रम ऑनलाईन ऐकणार आहे, समक्ष येऊन ऐकणार आहे आणि या कार्यक्रमाच्या धूमधडाक्यामुळे आणि अशा विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचं उंच शिखर गाठलेल्या लोकांना आमंत्रित करण्याचा मानस सैनिक समाज पार्टीने व्यक्त केल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे आणि कार्यक्रमासाठी जनता पण भरभरून येणार आहे, लाखोच्या संख्येत येणार आहे। म्हणून हा जबरदस्त धूमधडाका होणार आहे। सैनिक समाज पार्टीच्या नावाचा धडाका होणार आहे आणि महाराष्ट्रातील 13 करोड जनतेच्या कानामध्ये हा धडाका पोहोचणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने या कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे, या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।